खानदेशी राजा न्यूज. कत्तलीसाठी जाणारे 13 गोवंश वाचवले. प्रणीन फाउंडेशनची मोठी कारवाई. आज दिनांक 7 मार्च 2026 रोजी प्रणीन फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीनं गोरक्षकांची मोठी कारवाई करत कत्तलीसाठी नेण्यात येणारे 13 गोवंश व 6 पिकअप वाहनं पकडण्यात यश मिळवलंय. मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर येथून पहूर सिल्लोड इथं कत्तलीसाठी गोवंश नेले जात असल्याची गुप्त माहिती प्रणीन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हिंदू शेरणी रणरागिनी नेहाबेन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली गोरक्षकांना मिळालेले होते. या माहितीच्या आधारे गोरक्षकांनी चोपडा अमळनेर रस्त्यावर सापळा रचून संशयित वाहनांना अडवलं. तपासणी केली असता 13 गोवंशांना अत्यंत क्रूरपणे कत्तलीसाठी नेलं जात असल्याचं आढळलंय. गोरक्षकांनी तात्काळ कारवाई करत 6 पिकअप वाहनांसह सर्व गोवंश ताब्यात घेतले आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या स्वाधीन केला. या धाडसी कारवाईत गोरक्षक दादा माऊली जायखेडा, भूषण पाटील नंदुरबार, संग्राम परदेशी चोपडा तसेच इतर अनेक गोरक्षक सहभागी होते. प्रणीन फाउंडेशन महाराष्ट्राच्या टीमनं ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांकडून गोरक्षकांच्या या धाडसी कारवाईचं कौतुक होतंय. गोवंश तस्करी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरते आहे. कारवाई दरम्यान वाचवलेले 13 गोवंश पुढील संरक्षणासाठी अमळनेर येथील अमळनेर गोशाळा पांजरापोळ इथं जमा करण्यात आले. सध्या ते सुरक्षित आहे. खानदेशी राजा न्यूज नेटवर्क संपादक कमलेश पाटील, नवापूर.